मी इंदू घाटोळे बोलते, राहायला कैलासनगर मध्ये. सुदाम गायकवाड, संजय गायकवाड, भास्कर गायकवाड घरच्या घरी मारामारी करते. 6 वर्ष झाला आम्ही कोर्ट कचेरी खेळतो, आमच्यावर खोटी इल्जाम यायला लावला. घरी मारामाऱ्या करते, डोसकं फोडाफोडी करते. आमच्यावर कोर्टात केस टाकली तर आम्ही साहेब केस खेळायला तयार आहोत. आम्ही तारखी पेशा करतो. माझा मुलगा पण एक हाटपेकी आणून यायनच मारला. ते रागानं त्यांना जीव द्यायचे प्रयत्न केले, मला सांगरे नाही. मग करता धरता मुलगा गेला. त्याला लय समजला नाही. आता पण येऊन आमच्यावर अत्याचार करतो. असं केलं त्याने की आम्ही राहावं का ना राहावं, घर सोडून आम्ही कुठं जायचं. आमचं 3 कुटुंब आहे, माझ्या 3 सुना आहेत, 10 नातूंड. मला मी कुठं सोडून जाऊ साहेब? मी राहू कुठं? मला पर्याय द्या, मला न्याय द्या. 5 तक्रारी केल्या. तो कलप मध्ये राहतो 24 तास. त्याची बायको पण दादागिरी करतो. माझं वय नाही. आम्हाला म्हणतो 60,000 द्या, 50,000 द्या, 1 लाख द्या, 3 लाख द्या. साहेब मी द्यायचे कुठून? मी काय प्रयत्न करायचं? जीव द्यायची यानं पाळी आणली. मोठ्या साहेबांना आम्हाला तरी काहीतरी न्याय द्यावा. अर्जुन बेशे बोलतोय मी कैलासनगर मध्ये राहतो. संजय गायकवाड, भास्कर गायकवाड, सुदाम गायकवाड या 3 जणांनी आपल्याकडे भरपूर तकलीफ दिलेली. लेकरा बायकावर सगळे दगडफेक करतात, अन्याय करतात, पैसे मागतात, एक जातात प्रत्येक इथे क्लब मध्ये खेळतात. त्याचे संपले की आम्हाला त्रास देतात. आमच्या घरी येऊन आमच्या बायका लेकरावर दगडफेक करतात. बाथरूम बाजूला, बाथरूमला गेलं तरी दगडफेक करतात ते. आज सकाळी मी 6:30 वाजता घराच्या बाहेर गेलो आणि 7:05 मी कंपनीमध्ये आनंदनगरला गेलो, अंबरनाथला. तिथं 10 वाजता त्यांनी घरी येऊन दगडफेक केली. दोघा भावांनी, संजय गायकवाड, भास्कर गायकवाड, सुदाम गायकवाड यांनी 3 जणांनी दगडफेक करून पोरावर हे केलं, दारू गिरू पिऊन. प्रेझेंट इन टाइम आउट टाइम अंबरनाथचं आहे हे. इथं मी तिथं काढून पण आणलाय, इन टाइम आउट टाइम. तरी पण माझ्यावर खोटे आरोप करतात इथं पोलीस चौकीमध्ये येऊन. आम्ही सकाळी 6:30 वाजता कामाला गेलतो. त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला काहीतरी न्याय द्यावा हीच आमची नम्र विनंती आहे. माझं नाव स्वपन घाटोळे. मी लहान 1.5 वर्षाच्या मुलाला निघाला घेऊन सकाळी बसलो होतो. ते पाठीमागून संजय गायकवाड आला. मला म्हणतो तुम्हाला वाढायचं काय मिटवायचंय? मी जर बस झालं काय वाढवायला मिटवायला, तर मी मला घेऊन बसलोय मुलाला. तो डायरेक्ट येऊन शेत येतो. ते असं मला दगड फेका परत गेला. ते खाली गटारात परत बी होता. गटारात परत ते वाचला. मग नंतर त्याचा भाऊ आला भास्कर गायकवाड. काय झालं ते लागला शा घालाय. काय केलं, दगड फेक काय सुरुवात केली. म्हणजे साहेब मला हे ते लहान लेकर जर दगड लागला असता ते करून नसं मिळलं का? मोठ्या साहेबांनी या पोलीस द्यावा बस साहेब, एवढीच म्हणून.